आज सकाळची वाजले आहे 6:30 आणि पाहू शकता इतकं धुकं पडलं, इतकं भारी वाटतंय ना, असं वाटतं काश्मीरमध्ये चालू आहे आपण. इतकं भारी एकदम नजारा होता ना, तर मी म्हटलं आज तर निम्मं तर मी शूट नुसतं धुकं ते इतकं सुंदर दृश्य दिसत होतं ना, मला खूप खूप आवडलं आणि इतकं भारी वाटत होतं ना, खूप टाईमपर्यंत हे धुकं होतं तुम्ही पाहू शकता. इथे मी बाहेर निघाले, आता मी चालले, मी तुम्हाला दाखवते पूर्ण रोड. तिकडे शाळेत जाईपर्यंत मी थोडंसं शूट करणार आहे आणि एवढं छान वाटतं आहे ना, वाव मला तर फार आवडलं आहे. आणि इतकं धुकं, त्याच्यात ही झाडं खूप खूप छान. चला मग पूर्ण तुम्हाला नजारा दाखवते मी आज पुण्यामधल्या या धुक्याचा. चला मग. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता सकाळी पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये जे सुरुवातीलाच टाकलं, एवढं धुकं जबरदस्त, म्हणजे जवळजवळ 7:30 8पर्यंत 8:30पर्यंत इतकं जबर धुकं होतं. त्याच्यानंतर पण होतं बारीक. आज एवढं धुकं होतं पुण्यामध्ये, अक्षरशः 7 म्हणजे 7 7:30 8ला सुद्धा लोक गाड्यांना लाईट लावत होते, कारण की पुढच्या माणसाला अजिबात दिसत नव्हतं. तर जबरदस्त धुकं होतं. मी थोडंसं शूट केलं जाता शाळेमध्ये जाताना. मी 7ला जेव्हा निघाली तेव्हा, आणि आदित्य झोपलेला होता आज सकाळी. आणि तर आता पटकन मी त्यांना मॅगी आज देते. खूप दिवसातून मॅगीच नव्हती दिली मी मॅगी. तू झोपलेला होता ना, तर मॅगी खायला देते. ते सकाळपासून काहीच खाल्लं ना माझ्या बाळाने, तर मॅगी देते त्यांना आणि पटकन आवरते. चला मग. तर मी तर आता मशीनला कपडे टाकून घेते. आणि आज सकाळी बाबा गावी गेले आहे आणि मी म्हटलं चला आता कपडे पण लावून देते आणि पटकन घरातले हे कामं सर्व उरकून घेते. आणि आज मला दीदी पण हेल्प करते, आणि दीदीला ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या आता, आणि आद्विकला पण कदाचित देतीन. उद्या आद्विकची मंडेला आहे ख्रिसमस पार्टी, त्याच्यानंतर समजेल मग मंडेला काय काय नाही त्याचं. तर खूप खूप थंड वातावरण झालेलं आहे ना, अक्षरशः आज तर इतकं धुकं तुम्ही पाहिलं पुण्यामध्ये, अक्षरशः मी पहिल्यांदा असं धुकं पाहिलं आहे. तर खूप छान वाटत होतं मला. तर आज सकाळचा नजारा पाहून खूप मनमोहक दृश्य होतं आणि खूप सुंदर वाटत होतं. तर इथं मी मशीनला कपडे लावून दिले आणि आज म्हटलं पोळींचा चुरमाच बनवून घेऊ. आता जाऊ दे म्हटलं, बाबा पण आहे आपला, थोडंसं काहीतरी बनवून घेऊयात. काय बनवते? पोळीचा चुरमा बनवते आज फर्स्ट टाईम. कुकिंग करायला लागली. आता काल खिचडी केली, आता काय पोळीचा चुरमा करते. आणि पूर्ण झाला का मला बोलव हा, तोपर्यंत मी आदूला झोपवते. आणि तिने इथं बारीक पण केलं आहे आणि चॉपिंग पण केली टोमॅटो, आणि काढून ठेवलं ते टाकून दिलं. आता ते दुसरं फेकायचं. आद्विकला झोळीत टाकलंय, झोपतोय तो. आता झोपून देते मी त्याला. आंघोळ केली त्याची मस्त. मॅगी खाल्ली आज आद्विकने, मॅगी है ना तू, मॅगी खाल्ली ना, ज्यूस पिला, मॅगी खाल्ली. आता झोपतोय तो. लादी पुसली, दिशूने मस्त गॅलरी मला हेल्प केली आज. गॅलरी वगैरे धुतली, झाडांना पाणी टाकलं, मी भांडे आणि बाथरूम आणि लादी पुसून घेतली. आता ती चुरमा बनवते. तो मला चुरमा पूर्ण झाला की टेस्ट करून सांगते कसं झालं. आता मी आद्विकला तोपर्यंत झोपवते आणि चला नंतर बोलते तुमच्याशी थोड्या वेळात. तिने तर काला बनवला आहे असा मस्त. जळला का जरा, जळला का?
वास येते ना, बघू आता टेस्ट करून. मीठचं पण तिखट बरोबर, मीठ कमी आहे. मीठ किती टाकलं? बरोबर आहे सर्व, तिखट वगैरे, फक्त मीठ कमी आहे. चला आता मी खाते, मीठ जरा थोडं टाकते, मग खाते. दीदीला किती मार्क्स द्यायचे आता? 10 पैकी 9 मार्क. 1 मार्क कट केला कारण की मीठ कमी झालं म्हणून, है ना तू? 9 मार्क मिळाले दिशेला आज. तर आद्विक पण उठल्याचे 5 वाजले आणि इथं कपडे, मी बेडशीट पण आज धुवून टाकले. तर गवती चहा घेते मी. तर आहे तर गवती चहा घेते मी मस्त. तर गवती चहा मस्त गरम गरम मी गवती चहा बनवणार आहे. आणि खूप थंड वातावरण आहे, खूप थंड, अक्षरशः खूप, चप्पल पण मला पायातून काढून नाही वाटत, इतकं गार लागते. मी मस्त हेअर ऑइल केलं आहे, मस्त दुपारीच केले, एकदम छान वाटते, शांत वाटते. तर करून घेतला आता मस्त चहा बनवते मी ब्लॅक टी. आणि खूप दिवस झाले, तर जवळजवळ 1.5 वर्ष झालं असं मी ब्लॅक टीच प्यायला लागले. मला फार आवडते तर ब्लॅक टी. असं नाही की मी दुसऱ्या चहा नाही घेतो, पण घेते कधी कधी, इलायचीवाला वगैरे घेते, पण मी आता सहसा तसं हा चहा जास्त घ्यायला लागले, ब्लॅक टीवाला. तर मस्त ब्लॅक टी बनवते. कसली पार्टी? काय रे तुझ्या बर्थडे क्रिसमसची? तिथं कशाला आहे तो मग एवढं? बसून गेली तर कार्टून उठून लावा, नको लगेच जाऊ. मटकीची भाजी आणि चपात्या बनवून घेते. खिचडी पण आहे तर ती गरम करून घेईन. तर पटापट थोडीशी चपात्या बनवणार 5 आणि थोडीशी मटकीची भाजी एकदम थोडीशीच बनवते म्हणून पातेल्यात बनवून घेते आणि पातळ बनवते थोडीशी. आणि सकाळी जर मी हे बनवलं होतं ना वाटाणे आणि कडा,
जो त्याचं पाणी होतं ना, मी ते तसंच ठेवलेलं होतं, तर तेच ॲड करणार आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी वाटाणे ते सकाळचे ते पण आहे. आणि थोडीशी आता मटकी घेतली तर मस्त मी तेच पाणी टाकणार, बाकीचं काही ॲड करणार नाही, तर तेवढंच छान लागेल. तर पटकन करते मी, ते थोडंसं कुटून घेते लसूण. आणि अशी पटकन झटपट भाजी मस्त छान लागते. आपण पटकन बनवून घेऊया. याच्यामध्ये मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर कुटून टाकणार आहे आणि आपला मसाले त्याच्यामध्ये मी त्यामध्ये कढीपत्त्याची पावडर केलेली ती, हळद घेते थोडीशी, गरम मसाला आणि लाल तिखट. ते कुटून घेतो तुम्ही. आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू. टमाटा अर्धा घेतला मी, थोडी तेलातच मी कोथिंबीर पण ॲड करते. तळून घेणार कोथिंबीर, थोडीशी कुटून पण घेणार आहे. मटकी टाकून घेणार मी तेलातच. थोडा मी मॅगी मसाला पण टाकते त्याच्यामध्ये. मटकी खाणार आहे का दिशू? मटकी मटकी खाणार आहे का? थोडीशी मटकी बनवलेली आहे, पातेल्यातच बनवलेली मस्त. चपाती जास्त बनवल्या.
बिस्किटसाठी खूप रडायला लागला. बिस्किट आणि त्याचं हेच पाहिजे, तोच बिस्किट पाहिजे. तर त्याच्यावरून रडायला लागला. तर आता पटकन आम्ही जेवण करतो. मला पण खूप असं डोकं दुखायला लागलेलं आहे. पटकन जेवण करून झोपते मी आता. पटकन चला जेवते बोलते. तर आता जस्ट जेवणं झाले आमचे आणि मस्त किचन पण सर्व आवरून घेतलं. उद्या संडे आहे तर मी आधीच आवरून घेतलं सर्व आणि आमचं जेवण झालं. आद्विकला पण मी खाऊ घातलं. त्याने दूध पोळी खाल्ली आणि मी मटकी केली. ती एवढी छान झाली ती ना, मटकी खूप छान झाली ती. आणि चला मग हा छोटासा आजचा व्हिडिओ असा होता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काळजी घ्यायचं ना. बाय.